दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी कोवळे कोवळे लांब सडक असे दोडके घेतलेले आहेत 3 एकदम हिरवेगार फ्रेश आहेत हे। यांना मी धुवून घेतलेला आहे। सर्वात अगोदर याचं पुढचं आणि मागचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर याच्या ज्या वरच्या कडक शिरा असतात त्या मी काढून घेणार आहे। या प्रकारे या शिरा काढल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। हा दोडक्याचा ठेचा खूप कमी साहित्यामध्ये बनतो आणि एकदम झटपट बनतो। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता मी याचे तुकडे करून घेणार आहे कारण आपल्याला याला ठेचून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी या दोडक्याच्या तुकड्यांना ठेचून घेत आहे। दोडक्याच्या तुकड्यांना खूप जास्त बारीक करायचं नाही, अशा प्रकारे थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं आहे। तुम्ही दोडके ठेचण्यासाठी पाटा वरवंट्याचा वापर सुद्धा करू शकता किंवा उखळीमध्ये सुद्धा हे सहज ठेचले जातात। अगदी लाटण्याच्या मदतीने सुद्धा आपण यांना ठेचू शकतो कारण दोडका कोवळा आहे, सहज ठेचला जातो। तर अशा प्रकारे मी संपूर्ण दोडका ठेचून घेतलेला आहे। आता त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेत आहे। या रेसिपीसाठी आपल्याला खूप मोजकं साहित्य लागत आहे। तर कांदा चिरून झाल्यानंतर इथे मी 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट आहेत या मिरच्या। ठेचा करतोय आपण त्याच्यामुळे ठेचा थोडासा तिखट झणझणीतच असायला हवा म्हणून मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत आणि त्याच सोबत 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ताजा कढीपत्ता घेतलेला आहे। तर सुरुवातीला उखळीमध्ये मी मिरच्या लसूण टाकून घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलं आणि अर्धा ते पाऊण चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे। तर माझ्या अंदाजाप्रमाणे इतकं मीठ आपल्या रेसिपीला पुरेसं आहे। पहा, लसूण मीठ मिरचीला मी असं ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे, खूप जास्त बारीक याचं मी वाटण केलेलं नाहीये। आता या फ्राईंग पॅन मध्ये मी 2 ते 2.5 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे। मोहरीला छान असं परतून घ्यायचं अगोदर, मोहरी तडतडल्यानंतरच पुढची गोष्ट आपल्याला तव्यामध्ये टाकायची आहे। तर आता मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि त्याच सोबत मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकलेली आहेत। कढीपत्त्याची पानं तेलामध्ये टाकल्यानंतर तेल उडू नये म्हणून मी याच्यावर झाकण ठेवलं होतं। आता आपल्याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत याला फ्राय करायचं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। 3 ते 4 मिनिट कांदा सॉफ्ट होण्यासाठी लागतील। कांदा छान असा परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि या दोघांना सुद्धा 1 ते 2 मिनिट छान फ्राय करून घेत आहे। कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता मी याच्यामध्ये वाटून घेतलेलं आपलं वाटण टाकत आहे, ज्याच्यामध्ये आहे लसूण, मिरची, मीठ आणि जिरी। तुम्ही पाहिलं असेल की लसूण मिरची वाटतानाच मी संपूर्ण रेसिपीचं मीठ त्याच्यामध्ये टाकलं होतं, पण जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर दोडका कढईत टाकल्यानंतर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकू शकता, जेणेकरून तुमचा मिठाचा अंदाज बरोबर होईल, चुकणार नाही। तर पहा, लसूण मीठ मिरचीच्या वाटणाला मी 2-3 मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। आणि आता आपल्याला याच्यामध्ये ठेचून घेतलेला दोडका टाकायचा आहे। तर मी तुम्हाला परत सांगते, हा दोडक्याचा जो ठेचा आहे तो खूप जास्त चटपटीत बनतो, खूप टेस्टी लागतो। तुम्ही रेसिपी ट्राय जर करून पाहिली तर तुम्हाला 100% आवडेल अशी मी खात्री देते। आता या दोडक्याला मी 4 ते 5 मिनिट हाय गॅस फ्लेमवर परतून घेणार आहे। तर दोडका ठेचल्यानंतर त्याला धुवायचं नाही, ठेचायच्या अगोदरच त्याला धुवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट दोडका परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी टाकणार आहे। तुम्ही पाहिलं, ज्या उकळीमध्ये लसूण मिरची मी ठेचली होती त्याच्यामध्येच मी पाणी टाकलं आणि इतकंच पाणी पुरेसं आहे। बरेच जण तर वाफेवर सुद्धा शिजवतात, पण काय होतं त्याच्यामध्ये करपण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि याला उकळी आल्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवलं आणि जवळपास 5 ते 6 मिनिट मी याला शिजवून घेतलेलं आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे। लो गॅस फ्लेमवर मी याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे।
जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपला दोडका ओव्हरकुक होईल आणि मग तो खूप गोड गोड लागतो. त्यामुळे व्यवस्थित शिजवायचा आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजतो दोडका आणि याच्यातलं पूर्ण पाणी मी सुकवून घेतलेलं आहे. तर पहा, इतकी सोपी रेसिपी आहे आणि इतकी चटपटीत लागते. तुमचा विश्वास बसत नसेल तर एकदा ही रेसिपी करून पहा. आपला झणझणीत असा दोडक्याचा ठेचा किंवा खरडा म्हणू शकता तुम्ही याला, तो तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत अप्रतिम लागतो. तर मला खात्री आहे तुम्हाला हा कुकिंग ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेसिपी ट्राय करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.